Hello, good morning everyone. Welcome to next day. This is our last day. So आज आम्ही इथून डायरेक्टली बेस कॅम्प जाणार आहेत लोहजंग. असा आज प्लॅन आहे. सकाळचे 6:15 वाजले अँड टेंट बाहेरून पूर्ण ओला झाला आहे. ॲक्च्युली नॉट बाहेरून, मधून पण पूर्ण ओला झाला आहे. हे बघा, आमचे शूज पूर्ण बर्फ झालेत, लिटरली कडक झालेत ते. व्हेरी डिफिकल्ट. ओह गॉड. आउटर कवर. आता निघायची तयारी होते. 8 वाजता आम्ही निघणार आहेत. सूर्य आहे आज, सो गरमी होणार आहे वॉकिंग करताना. आता ही ब्युटिफुल कॅम्प साईट आम्ही सोडून जाणार आहे आणि आज रिटर्न जर्नी आहे डायरेक्ट लोहजंग. आणि आज पोचायला वेळ लागणार आहे म्हणून लंच पॅक करून दिला आहे मला. आम्ही आता निघालो आहे आणि आम्हाला माउंटन ॲपल दिले. सो पुढे आम्ही खाऊ जिथं थांबू. हाऊ ब्युटिफुल इट इज. सो ब्रह्मतालला ग्रुप फोटो क्लिक केल्यानंतर आम्ही स्टार्ट केली आहे जर्नी. व्हेरी पीसफुल, डिवाइन. सोर्स ऑफ ब्रह्मताल, इथून पाणी जातं आहे ब्रह्मतालमध्ये. डिफिकल्ट आहे, स्लिपरी आहे. इकडे बर्फच बर्फ आहे. आणि यू कॅन सी दॅट माउंटन. खाली पडलेत, तिकडे नाही आहे बर्फ. जिथे आम्हाला जायचं आहे लोहजंग, बिलकुल बर्फ नाही आहे. आणि थोडं इकडे आलं तर बर्फच बर्फ आहे. तिकडे वरती जायचं आहे. खूप डिस्टन्स आहे. इथून एवढं फिरून वरती चढायचं आहे. खूप बारीक रोड आहे आणि खाली पूर्ण स्लोप आहे. पडलो तर डायरेक्ट दगडावर. स्लिपरी आहे.
पुन्हा सरळ चढाई आहे, खडी चढाई. आणि पोचलो आहे आम्ही झेंडे टॉप. हा त्रिशूल काल पाहिला होता आपण. वाव, व्हॉट अ व्ह्यू. हा माउंट त्रिशूल, त्याच्या बाजूचा जो आहे तो त्रिशूल 2. खूप सुंदर आहे. के साथ आए जहाँ पर एक काला वाला बादल लग गया, रोंटी है वो, उसके यहाँ जहाँ पर वो बादल है त्रिशूल और उसके बीच में 2 बराबर में है. लगातार तो नॉर्थ एंड साउथ है. ये त्रिशूल की ऊंची चोटी है. भारत में 4 पीकें सबसे ऊंची हैं. पहले नंदा देवी जो ठीक इसके पीछे पड़ेगी. दूसरा है उधर लास्ट यहाँ पीक सा दिख रहा है, यहाँ भी एक पीक दिख रही है आपको पीछे, कामेट. सेकंड नंबर ये है. इसके और लेफ्ट साइड में एक 4 खंभों वाली है जिसके 4 पीक उठे हुए हैं, चौखंबा बोलते हैं. और चौथी सबसे छोटी वाली है त्रिशूल, 7120 मीटर. आता आम्ही झेंडे टॉपवरनं खाली उतरतोय. इकडे बिलकुल बर्फ नाही आहे. जेवढा आम्ही बर्फातनं आलो आहे त्याच्या एकदम विरुद्ध साईड आहे. इथे बर्फ संपला आहे. आता आम्ही डिसेंड करतोय. मध्ये मध्ये लागेल आय गेस थोडा बर्फ खाली दिसतोय पॅचेस, बट फुल स्नो नाही आहे इथून. आता लोहजंग जाईपर्यंत असाच रस्ता आहे. खालीच उतरायचं आहे पूर्ण. इथून आता टोटली डिफरंट व्ह्यू दिसतोय. तिकडे सगळे व्हाईट माउंटन्स, आता इकडे सगळे ग्रीन माउंटन आहेत. ये ब्यूटीफुल फ्लावर है, इसे बोलते हैं रोडोडोंडो. रोडोडोंडो, इसका हमने जूस पिया था, इफ़ यू रिमेंबर, मैंने फर्स्ट वीडियो में दिखाया था. और जब ब्लूमिंग का सीज़न होता है तो ये पूरा जंगल रोडोडोंडो से भर जाता है. सो वेरी ब्यूटीफुल. या फ्लावरचं दुसरं नाव आहे बुरास, लोकल नाव बुरास म्हणतात. आणि जे आपण ज्यूस पिलेलं ते बुरासचं पिलेलं. सो इथे सगळे म्हणतात की ब्लूमिंग सीझन असतो बुरासचा, तेव्हा तुम्ही यायला पाहिजे ट्रेकसाठी. सो पूर्ण जंगल लाल लाल दिसत असतं, खूप छान दिसतं. लेट्स सी इन फ्युचर कधी चान्स भेटला. यहाँ पे भी है क्या? कर सकते हैं इसे. ये है बुरास. सो इसका जूस भी बनता है और भी कुछ यूज़ होते होंगे, बट दिस इज़ वेरी ब्यूटीफुल फ्लावर. जब ये ब्लूमिंग सीज़न होता है इसका तो पूरा जंगल लाल दिसतो. जेव्हा ब्लूमिंग सीझन असतो तेव्हा पूर्ण जंगल लाल दिसतं या फ्लावरमुळे. लंच करतोय आम्ही आता या जंगलामध्ये, झाडाला टेकून मस्त छान वाटतंय.
फायनली आफ्टर लॉंग डे पोचलो आहे आम्ही एक लोहजंग गावामध्ये आणि इथून आता आम्ही आमच्या बेस कॅम्पला चाललो आहे. सो आत्ता वाजले आहेत 5 वाजलेत संध्याकाळचे आणि आम्ही निघालो होतो सकाळी 8 वाजता 8-8:30 वाजता. सो दिवसभर चाललो आहे आता. मस्त जाऊन झोपायचं आहे. सो फायनली पोचलो बेस कॅम्प. थँक्यू 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 थँक्यू. सो फायनली बेस कॅम्प पोचलो आहे आणि सनसेट पण झाला आहे. 6:30 वाजलेत संध्याकाळचे. इट्स व्हेरी ब्युटिफुल आणि खूप मजा आली. बॉडी खूप थकली आहे. ऑलमोस्ट सकाळपासून चालतो आहे 8:30 पासून तर 5 वाजता मी पोचलो बेस कॅम्पला. हां सो खूप छान एक्सपिरियन्स होता. एक वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी भेटली स्नोमध्ये वॉक करायची, जी आय गेस इन फ्युचर कधी भेटेल की नाही भेटणार. बिकॉज हा म्हणजे स्नोफॉल व्हायचा टाईम नव्हता तरी स्नोफॉल झाला. सो वी आर व्हेरी लकी. छान वाटलं. आता सगळे रेंटल्स घेतलेले परत केले आणि आता टेंटमध्ये जातो आहे. 7 वाजता डिनर आहे आणि उद्या सकाळी आम्ही लोहजंगमधनं निघणार. फायनली ट्रेक कंप्लीट झाला. फीलिंग व्हेरी हॅपी.